नमस्कार मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेकडून एक जाहिरात आलेली आहे. या ठाणे महानगरपालिकेच्या जाहिरातीमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे का, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ज्यांना फॉर्म भरता येणार आहे त्याच्यासाठी पात्रता काय लागणार आहे, सर्व काही गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, जर मी ठाणे महानगरपालिका यांच्या वेबसाईटवर गेलो तर नुकतंच एक अपडेट जे आहे तर ते आलेले बघा, 17/7/2026 ला हे अपडेट आलेले. याच्या अंतर्गत जे आहे तर त्यांनी एक अपडेट जे आहे तर ते इथे दिलेलं आहे बघा, 17/7. त्याच्यामध्ये गट क आणि गट ड रिक्त पद भरण्यासंदर्भाचं अपडेट जे आहे तर ते त्यांनी दिलेलं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असेल की सर, नवीन मनपाची जाहिरात आली, मी अप्लाय करू शकतो? तर याचं उत्तर आहे, कोणताही नवीन व्यक्ती इथं अप्लाय करू शकत नाही. इथं फक्त काहीच लोकांना इथं अप्लाय करता येऊ शकतं. त्याच्याविषयी मी माहिती सांगतो. बघा, इथं ही जी गट क आणि गट ड ची बघा 10/8/2025 रोजीची जाहिरात आहे. बघा, विचार करा, 10/8 त्याला आता 1 वर्ष होतील त्याला. ओके, त्याचा बर्थडे पण जवळ येऊन लागेल. बघा, ही जी जाहिरात आहे ही जाहिरात आलेली होती मित्रांनो, गट क गट ड ची विविध पद होती. जवळपास 1773 एवढी पदांसाठी ही जाहिरात जी आहे तर ती आलेली होती. याच्यामध्ये हे जे फायरमन हे जे पद होतं ना मित्रांनो, बघा हे 11 नंबरचं पद आहे फायरमनचं. 381 जागा आहेत. याच्या पात्रतेत थोडा बदल आता त्यांनी केलेला आहे. पात्रतेत बदल केलेला आहे, तोच मी तुम्हाला आता सांगतो. बघा, हा जो पात्रतेचा बदल आहे ना, हा फायरमन याच्यासाठी आहे. फायरमन साठी 381 जागा होत्या. याच्यामध्ये या फायरमन संवर्गामध्ये 5% जागा या होमगार्ड साठी राखीव असतील. जे होमगार्ड असतात आपले, त्यांच्यासाठी इथं जागा जे आहे राखीव असतील. जवळपास 19 पद त्यांच्यासाठी सेपरेट राखीव असतील. बघा, तिथे होमगार्ड बघा बघा, एससी साठी 2, एसटी साठी अनुसूचित जमाती 1, विजे साठी 1, एनटीबी 1, एनटीसी 1, एनटीडी ला जागा नाही, एसबीसी ला जागा नाही, ओबीसी 3, एससीबीसी 2, ईडब्ल्यूएस 2 आणि अराखीव ओपन 6, अशा 19 जागा आता होमगार्ड यांच्यासाठी राखीव असतील. आता ज्यावेळी ही जाहिरात आली त्यावेळी होमगार्डला आरक्षण नव्हतं. मग अशा व्यक्तींना आता अप्लाय करण्याची लिंक ओपन होणार आहे. मग नवीन व्यक्ती अर्ज करू शकतो का, याचं उत्तर आहे मित्रांनो, नाही, नवीन नाही. हा, फक्त ज्याला फायरमन साठी अर्ज करायचा आणि जो होमगार्ड आहे, या 2 पात्रता ज्याला पाहिजे असतील तर तो इथं अप्लाय करू शकतो. होमगार्ड साठी पण 3 वर्ष होमगार्ड म्हणून त्याने पूर्ण केलेलं पाहिजे. बघा, होमगार्ड मध्ये कमीत कमी 3 वर्ष इतकी सेवा त्याने दिलेली पाहिजे. सोबतच फायरमन या पदासाठीची शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता पूर्ण केली पाहिजे. शारीरिक आणि शैक्षणिक पात्रता काय ते मी पुढे सांगतोच तुम्हाला. आता काय होणार आहे मित्रांनो, इथं लक्षात घ्या की जे उमेदवार आहेत ज्यांना याच्यामध्ये अर्ज करायचा आहे तर ते 17 ते 23 या कालावधीत नवीन अर्ज करू शकतात, नवीन फॉर्म भरू शकतात. नवीन फॉर्म फक्त कोणत्या पदासाठी, लक्षात घ्या, फायरमन. फायरमन पदासाठी कोण भरू शकतो? फक्त होमगार्ड वाला भरू शकतो. जो होमगार्ड म्हणून 3 वर्ष सर्व्हिस केलेली तो व्यक्ती भरू शकतो. नवीन व्यक्ती अर्ज करू शकतो का, याचं उत्तर आहे नाही, नवीन साठी अप्लाय केलेलं नाही. सोबतच आता मला सांगा, एखादा व्यक्ती तेव्हा होमगार्ड होता, त्याने फॉर्म भरला आहे, तर त्याने समांतर आरक्षणामध्ये होमगार्ड विषयी माहिती टाकलेली नव्हती, तर त्यांना 24 जुलै ते 30 जुलै अंतर्गत एडिट करायचं आहे, फॉर्म एडिट करायचं आहे आणि त्या एडिट मध्ये त्यांची होमगार्ड विषयी माहिती टाकायची आहे. होमगार्ड विषयी माहिती टाकायची. मित्रांनो, व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या, फार कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. म्हणजे काय, नवीन व्यक्ती अर्ज करू शकतो का, याचं उत्तर आहे नाही. अर्ज कोण करू शकतो? जो होमगार्ड वाला आहे, ज्याला फायरमन या पदासाठी अर्ज करायचंय. ज्याला नवीन अर्ज करायचंय त्याने अर्ज 17 ते 23 जुलै या अंतर्गत नवीन अर्ज करायचा. जे व्यक्ती फायरमन या पदासाठी अर्ज केलेला आहे आणि ते तेव्हा होमगार्ड म्हणून त्यांची सर्व्हिस पण कंप्लीट होती, त्यांनी फॉर्म भरलेला पण आहे, मग त्यांनी त्यावेळी होमगार्डचं ऑप्शन सिलेक्ट केलेलं नसेल किंवा होमगार्ड विषयी माहिती टाकलेली नसेल, तर त्यांना आता एडिटचं ऑप्शन येणार आहे आणि समांतर आरक्षणामध्ये त्यांना 24 ते 30 जुलै यावेळी त्यांना अप्लाय जे आहे तर ते इथं करायचे. मित्रांनो, हे अतिशय महत्वाची जी आहे तर ती अपडेट होती तुमच्यासाठी, मी जे आहे तर ती घेऊन आलेलो आहे. आणि लक्षात घ्या, अग्निशमन भरतीची फायरमन आणि चालक यंत्रचालक याची रेकॉर्डेड बॅच मित्रांनो फक्त इग्नाइट अकॅडमी महाराष्ट्रात एकमेव प्लॅटफॉर्म आहे की तिथं ही बॅच तांत्रिक घटकांसह, म्हणजे जो तुमचा नॉन टेक्निकलचा पार्ट आहे आणि टेक्निकलचा पार्ट आहे, दोन्हीही या बॅच मध्ये अवेलेबल आहेत. मित्रांनो, अग्निशमन मध्ये खूप चांगल्या जागा येतात सर्वच मनपामध्ये, म्हणून जे कोणी उमेदवार याच्यासाठी अर्ज केलेला असेल, अर्ज करणार असेल, तर त्यांनी ही बॅच जी आहे तर ती अवश्य जॉईन करावी. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला जे आहे तर ती एनरोल करू शकतात. आणि लक्षात घ्या, नवीन व्यक्ती अप्लाय करू शकत नाही. म्हणून जर तुम्हाला इंस्टाग्रामला कुठं दिसलं की जाहिरात आली, बरेच विद्यार्थी येतात की सर जाहिरात आली, कुठं अप्लाय करू? नवीन व्यक्ती अप्लाय करू शकत नाही, हे लक्षात घ्या. आता याची जी मित्रांनो परीक्षा आहे तर त्याची एक्झाम डेट बाकी आहे बरं का. बघा, ही शैक्षणिक पात्रता आहे, त्याची शैक्षणिक पात्रता म्हणजे 10वी पाहिजे आणि त्याने तो अग्निशमनचा 6 महिन्याचा कोर्स केलेला पाहिजे.
आणि सध्या या कोर्ससाठी ऍडमिशन पण सुरू आहेत बरं का. ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी ऍडमिशन घेऊन टाका आता. बघा, शारीरिक पात्रता पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 157 सेंटीमीटर, छाती 81 सेंटीमीटर आणि 86 सेंटीमीटर, वजन 50 किलो असलं पाहिजे, दृष्टी ही चांगली असली पाहिजे. ओके, तर एवढे सर्व क्रायटेरिया आहेत. आता नवीन अर्ज करता येईल का, तर याचं उत्तर आहे नवीन अर्ज कोणाला करता येईल, फक्त होमगार्डला. कोणाला? होमगार्डला. होमगार्डला कोणत्या पदासाठी? फक्त फायरमन पदासाठी. फायरमन पदासाठी. फायरमन पदासाठी तो अर्ज जो आहे तर तो इथं करू शकतो. परीक्षा कधी होणार, तर मला असं वाटतं हे जे लवकरच त्यांनी सुरू केले तर लवकरच आपल्याला याच्या परीक्षा डेट ज्या आहेत तर त्या बघायला मिळतील. मला असं वाटतं सगळ्यात आधी परीक्षा डेट या अग्निशमन विभागाच्या जेतील म्हणजे जे महत्वाचे आहेत, अग्निशमन आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंट हे थोडे महत्वाचे आहेत, तर यांच्या एक्झाम डेट्स आपल्याला लवकरच जे आहेत तर ते पाहायला मिळू शकतात. ऑगस्ट महिन्यात जे आहे तर ते एक्सपेक्टेड आहे. ऑगस्ट 2026 मध्ये ही एक्झाम डेट जी आहे तर ती येऊ शकते जर त्यांना भरायचं असेल तर. नाही तर ते म्हणजे असे त्यांचं आपल्याला 10 ऑगस्टला त्यांचा बर्थडेच करावा लागेल, कारण की तेव्हा तर 1 वर्ष या जाहिरातीलाच कम्प्लीट होऊन जातील. ओके, बाकी काय अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या या चॅनलवर जे आहे तर ते मिळून जाईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.